हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतील ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की समर स्वानंदीला बोलत असतो की मला कळतच नाही या मुलीचं ही परस्पर वेगळं राहण्याचा निर्णय कशी घेऊ शकते. मला काहीही समजत नाही. पण स्वानंदी मॅडम, तुम्ही म्हणजे राग नका मानू, पण तुमच्या आईची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही. कदाचित त्यांच्यामुळे. तेव्हा स्वानंदी बोलते की तेव्हा समर बोलतो की तुम्ही बोलला आहेत का, तुम्हाला माहिती का या गोष्टी. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मला माहिती, मी बोलले आदिराशी. आणि कसं आहे ना, मलाही त्यातलं काही सुचत नाही आहे. अधीराचं म्हणणंही मला तत्वता पटतं आहे. पण कसं असतं ना राजवाडे, आपले आई वडील आहे ना, म्हणजे ते कसे वागतील आणि आपण किती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचा, मला हेच कळत नाही. ते एक तर आपल्यापेक्षा मोठे असतात. तेव्हा समरला स्वानंदीचं थोड्या गोष्टी पटत असतात. पण स्वानंदी बोलते की पण मला आदिराचं तत्वता पटतंही आहे. कारण की एवढं नक्की मात्र खरं आहे की आई आणि ती एकमेकांसोबत त्यांच्या दोघींचं कधीच पटू नाही शकत. तेव्हा समर बोलतो की पण हा निर्णय पण मला योग्य नाही वाटत आहे ना. कारण की रोहनचं आधीच स्पष्टपणे मत होतं, हे तिला माहिती की तो आईबाबांशिवाय राहू शकत नाही वेगळं. आणि तिला हेही माहिती की तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे हेही तिला माहिती होतं. पण हा पर्याय असूच नाही शकत. म्हणजे घरात एखाद्या व्यक्तीशी मतभेद असणं, सासूबाईंशी मतभेद असणं आणि त्यामुळे घर सोडणं हे काय बरोबर नाही, हे तिला कळायला हवं होतं. तेव्हा समर बोलते की अहो आता अधीरासुद्धा. तेव्हा समर बोलतो नाही, नको नको बस. इकडे मंदाकिनी आणि सूज तिच्या रूममध्ये झोपलेली असते. सूज झोपलेली असते आणि मंदाकिनी रात्री विचार करत असते. तिला आदिराचे सगळे शब्द आठवत असतात. ती आदिरा रोहनशी फोनवर बोलत असते आपण वेगळे राहूया म्हणून. हेही तिने ऐकलेलं असतं, हेही तिला आठवत असतं. आणि आदिरा तिला बोलते की मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. आणि त्याहूनही जास्त रोहनचे बाबाही बोललेले असतात की मी आदिरा आणि रोहनसोबत वेगळे राहायला तयार आहे. हे सगळं आठवून मंदाकिनी बॅग घेते, उठते आणि ते बॅग आपले कपडे बॅगेत भरत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी तिची उभी असते आणि विचार करत असते की अधीरा आणि आई मधला वाद हा कायमचा मिटला पाहिजे. मला माझी सगळी माणसं आनंदात हवी. तेवढ्यात समरही ऑफिसची तयारी करून येतो. तेव्हा स्वानंदीला विचारत बघून तो स्वानंदीला हळूच पाठीमागून हात लावतो. तेव्हा स्वानंदी पटकन बघते, इकडे तिकडे बघते आणि समर तिच्या शेजारी उभा असतो. तेव्हा समर बोलतो की काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते की मी काल ते आपल्या बोलण्याचाच विचार करत होती. तेव्हा स्वानंदी बोलते की मी सरळ आईला सांगणार आहे आता की तुझ्या या वागण्याला तुला चेंज करावं लागेल, कारण की अधीराला त्याचा जेन्युइनली त्रास होतो आहे. तेव्हा समर बोलतो की हे सगळं तुम्हाला एकटीने विचार करण्याची गरज नाही, मी पण आहे सोबत. आपण एक काम करूया, आपण दोघं सोबत जाऊया आणि सोबत बोलूया. तेव्हा स्वानंदी बोलते की थँक्यू. तेव्हा समर मान डोलवून चालला जातो. अर्पिता आणि मल्लिका हॉलमध्ये असतात. अर्पिता वाट बघत असते की समर आणि स्वानंदी कधी खाली येत आहेत म्हणून. तेव्हा ते येणार चाहूल लागताच अर्पिता बोलते की मम्मा आलेत ते खाली. तेव्हा मल्लिका अशी टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये बसल्यासारखी नाटक करते. तेवढ्यात समर येतो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग काकू. तेव्हा मल्लिका सरळ उठते आणि बोलते की समर, आपल्या डॉलच्या संसाराबद्दल काही बोलला असे का तू. मला खूप टेन्शन येतं आहे बाबा, काय करू मी, मला काही सुचतच नाही आहे. ती मुद्दामच बोलायला लागते. तेवढ्यात स्वानंदीही असते की स्वानंदी बोलते की आम्ही त्याच्या नाही. तेव्हा समर बोलतो की हो काकू, आम्ही स्वानंदी मॅडम आणि मी त्याबद्दलच बोलत होते. तेव्हा मल्लिका बोलते की इज इट, अच्छा तुला माहीतच असेल काय झालं आहे ते. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा मल्लिका बोलते की तुला चांगलंच माहिती असेल ना की तुझ्या घरात माझ्या डॉलला किती त्रास येते. हे सगळं ऐकून ना एक एक गोष्ट तिने मला अशी सांगितली ना की मला सुचतच नाही आहे की काय बोलावं आणि काय नाही. समर, आपल्या डॉलचा संसार वाचलाच पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते की काकू, आधिराचा संसार वाचेल आणि तिच्या संसारात काहीही होणार नाही याची मी खात्री देते तुम्हाला. तेवढ्यात मागून मंदाकिनी येते आणि बोलते की स्वानंदी. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदी, काहीही सॉर्ट झालेलं नाही आहे, घर फुटलं आमचं, तुझ्यामुळे घर फुटलं आमचं. तेव्हा सगळे शॉक होऊन मंदाकिनीकडे बघत असतात. मल्लिकाला तर मनातल्या मनात हसायलाही येत असतं. इकडे स्वानंदीचे बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करत असतात. देवाची पूजा करत असतात. तेवढ्यात सूज इथे येते आणि जोरजोरात मम्मा मम्मा म्हणत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की काय गं, कोणाला शोधतेस. तेव्हा सूज बोलते की मम्माला ती सकाळपासून कुठे दिसलीच नाही आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं असेल कुठे, काही घ्यायला गेली असेल. तेव्हा सूज बोलते की एवढ्या सकाळी सकाळी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तुझ्या आईच्या डोक्यात काय चाललं असतं माहिती आहे ना तुला, येईल ती, नको काळजी करूस. तेव्हा मंदाकिनी इकडे बॅग घेऊन पुढे येते. तेव्हा सगळे तिच्याकडे बघत असतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की का केलंस असं. स्वानंदी, मला उत्तर दे, का केलंस असं. तेव्हा स्वानंदीला काहीही समजत नसतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की तूच पाठिंबा दिलास ना अधीराला,
आधीला तुझ्याकडे सगळं ओकायला आली होती ना, आणि तिने काय तुझं ऐकून तिने माझ्याच घरातून मला बाहेर काढलं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई काय बोलतेस तू हे हे बघ आपण शांतपणे बोलूया. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही मला काही बोलायचं नाही स्वानंदी, हे बघ मला तिने घराबाहेर काढलं, मी कुठे जाणार होती, मग मला तर तुझ्या सासरीच यावं लागलं ना, माझ्याकडे पर्याय नाही दुसरा. आणि काय आहे ना, तू तिला पाठिंबा दिलास ना की घर सोडून जा म्हणून, मला याचं उत्तर दे. तिला वेगळं राहण्यासाठी तू पाठिंबा दिलास की नाही? तेव्हा गुपचूप अर्पिता मल्लिकाला बोलते की मम्मा ही तर स्वानंदीलाच दोष देते. तेव्हा मल्लिका बोलते की याचा अर्थ आपला प्लॅन वर्कआउट झाला, अब देख आगे आगे देख होता है क्या. तेव्हा इकडे मंदाकिनी बोलते की गप्प का बसलीस, दे ना, मी एवढे राबली ना आपल्या घरासाठी, मी इतके वर्ष घर बांधून ठेवलं आणि काल परवा आलेल्या मुलीसाठी तिच्यामुळेच मला घर सोडावं लागलं, माझं घर. तेव्हा समोर बोलतो की काय 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 बोलतायत तुम्ही. तेव्हा लगेच मल्लिका शब्द उचलते की असंच असतं, आपण मुलांना एवढं वाढवायचं, त्यांच्यासाठी सगळं करायचं, आपण घराची राबायचं आणि सुना आल्या की मग हे आपल्याला असं घराबाहेर काढतात. तेव्हा पण आमची स्वानंदी नाही हो तशी, आमची स्वानंदी सगळ्यांना खूप सांभाळून घेते. तिला विचारून बघा, तिला ना काही इथला त्रास आहे ना आमचा तिला त्रास आहे. तेव्हा पण डॉलने असं नाही करायला पाहिजे, खरं तर दोष ना डॉलचाच आहे. तेव्हा समर बोलतो काकू काय बोलतेस तू असं. तेव्हा मल्लिका बोलते की समर आधीराला सगळं आपण सांगितलं होतं ना की लग्न झालं म्हणजे तडजोड करावी लागते, हे तिला समजायला नको. तेव्हा मंदाकिनी लगेच बोलते की हो ना, तेच तर तिला समजत नाही तुमच्या मुलीला, आणि तिने माझ्यावर ही अशी वेळ आणली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई थांब आपण चल बोलूया. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघ स्वानंदी, तुला मी या घरात नको आहे का, नको असेल तर मला इथे सगळ्यांसमोर सांग तू. तेव्हा मल्लिका बोलते की आई काय स्वानंदी किती त्रास होतोय त्यांना. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मला कळतंय तो सगळा त्रास, पण मला सांगा असं घर सोडून येणं हा पर्याय आहे का. तेव्हा मंदाकिनी बोलते की मग काय करणार, बघितलं ना माझ्या सुनीनेच मला घराबाहेर काढले, कोणालाच नको आहे मी तिथे, मग मला इथे राहावंच लागेल ना, कोणालाच मी नको आहे. आणि तुमच्या आधी राणी मला तर माझ्या मुलापासून तोडलं. तेव्हा मल्लिका बोलते की बघ स्वानंदी त्यांची अवस्था काय झाली आहे, त्या कुठे जाणार अशा अवस्थेत. तेव्हा मल्लिका बोलते की मी कुठे पण जाईल, मी स्टेशनवर झोपेल, रस्त्यावर झोपेल, ट्रेन स्टेशनवर झोपेल, किंवा मी जीव देईल ट्रेन खाली. तेव्हा मल्लिका बोलते की अहो असं काय बोलतायत तुम्ही. तेव्हा आजी बोलतात की अहो असं नका बोलू मंदाताई तुम्ही. तेव्हा मंदाकिनी बोलते यांना काहीही माहीत नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते की तुम्ही काळजी नका करू, तुम्ही राहा इथे, स्वानंदी राहू दे त्यांना इथे. तेव्हा समोर बोलतो एक मिनिट तुम्ही आधी सगळ्यांनी शांत व्हा, ती आदिराशी मी बोलतो, ती स्वतः एका मोठ्या कुटुंबात वाढली, ती असं स्टँड कसा घेऊ शकते. तेव्हा मंदाकिनी बोलते की मला सांगा, जर तिला हिने स्टँड दिला नसता तर तिची काय मिजात होती तुमच्या बहिणीची मला असं माझ्याशी बोलण्याची. आपलंच नाणं खोटं दुसऱ्यांना काय दोष देणार. तेव्हा मल्लिका बोलते मंदाताई प्लीज तुम्ही रडू नका, नाही तर मला रडायला येईल, तुम्ही राहा इथे खुशाल बरं. तेव्हा समर बोलतो की हे बघा तुम्ही काळजी नका करू, तुम्ही राहा इथे, आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्हाला वाटते ना तसं, पण हिला वाटते का, हिला नकोच आहे ना मी. तेव्हा आधी स्वानंदी बोलते की आई अगं तू असं बोलू नको, माझं तसं म्हणणं नाही, पण आपण थोडंसं बोलू काहीतरी. तेव्हा मंदाकिनी पुन्हा रडायला लागते. छोटंसं घरटं बनवलं होतं मी, त्यात सगळं गुण्यागोविंदाने राहायची स्वप्न बघितली होती, पण काय मलाच घराबाहेर काढलं. तेव्हा मल्लिका बोलते की मंदाताई तुम्ही प्लीज रडू नका, चला मी तुम्हाला गेस्ट रूममध्ये घेऊन चलते. तेव्हा मंदाकिनी बोलते की का. स्वानंदीला बोलते की तू चल ना. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघा मंदाताई तुम्ही ते राग रुसवे सोडा हो मागचे, त्यावर हे बघ मला माहिती माझी मुलगी चुकीची नाही आहे, तिचं असं वागणं मलाही खटत आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते चुकीचीच आहे तुमची मुलगी. तेव्हा मल्लिका लाडीगोडी लावून मंदाकिनीला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते. तेवढ्यात अर्पिता बोलते सचिन यांची बॅग घेऊन ये गेस्ट रूममध्ये, आणि अर्पिताही पटकन पडते. तेव्हा आजी बोलते काय चाललंय हे देव जाणे. आजी चालली जाते. स्वानंदी समर एकमेकांकडे बघतात, काहीच न बोलतात. तेव्हा मल्लिका मंदाकिनीला रूममध्ये घेऊन येते आणि बोलते ही तुमची रूम, सचिन त्यांचं सामान रावायला घे, आवडली ना तुम्हाला ही रूम, नाही तर आपल्याकडे खूप सारे रूम्स आहेत, तुम्हाला जी हवी ती सिलेक्ट करा. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही का असं करतायत, मागच्या वेळेस मला गुंड मारायला पाठवले होते, माझे थोबाडीतही मारली होती, आता तुम्ही असं का करतायत. तेव्हा मल्लिका बोलते की झालं बोलून, आता किती दिवस मनात राग धरून राहणार आहे. अहो मी तुमच्या कानाखाली वाजवली, पण तुम्ही काय केलं, तुम्ही समोर मला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला, मग मी काय करणार. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही मला तुमच्यावर अजूनसुद्धा विश्वास नाही, अजून तुमच्या मनात काही ना काहीतरी शिजत असेल. तेव्हा मल्लिका बोलते की अहो काय बोलतायत, कारस्थान असतं तर सगळ्यांसमोर हात धरून तुम्हाला हकलवलं असतं,
तुमच्या मुलीसमोर आणि तुमच्या जावाईसमोर तुम्हाला हाताला धरून घरात आणलं की नाही हे बघा. त्यावेळेस केलं ते ते सोडा. मी ते आधिरासाठी केलं, कारण की आधिरासाठी केलं. आपलीच मुलगी आपल्याला तोंडावर उघडे आणते ते अनुभवलं आहे मी. आता तुमच्या लेकीने काय केलं तेच केलं ना, म्हणूनच सहानुभूती वाटते हो तुमच्याबद्दल, म्हणून केलं आहे मी हे. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदीला लहानाच्या मोठं मी केलं आहे, पण एका शब्दाने मला बोलली नाही की आई ये राहा, तुझंच घर समज. तेव्हा मल्लिका बोलते नाही नाही, चुकलंच तिथं, 100% चुकलं. अहो तुमच्या मनाचा थोडा पण विचार करत नाही म्हणजे काय. तेव्हा मंदाकिनी बोलते तुसटासारखी वागवता होतं मला सगळी मुलं. स्वानंदीबद्दल कधी असं नव्हतं, पण लग्न झाल्यावर स्वानंदी पण अशीच वागायला लागली. पण बघा स्वानंदीला दाखवून देणार आहे मी आई काय चीज आहे ती बघा. तेव्हा मल्लिका बोलते की काही काळजी करू नका आणि हे बघा मस्त आराम करा तुम्ही, डोक्यात कसलेही स्ट्रेस आणू नका. आणि मल्लिका चालली जाते. ते मंदाकिनी घर बघून होडपळून जाते, बेड बघते, सगळं बघत असते आणि खूपच खुश असते की बापरे केवढा मोठा बेड आहे, किती मऊ पलंग आहे, गादी आहे, सगळं ती होरपळून गेलेली असते. इकडे समर स्वानंदीला बोलत असतो की हे मी काय ऐकतोय स्वानंदी मॅडम, ज्या आधिराला मी आयुष्यभर घट्ट एकत्र राहण्याचा सल्ला दिला, सगळे घट्ट नाते धरून ठेवण्याचा सल्ला दिला, त्या आधिराला तुम्ही वेगळं राहण्याचा सल्ला देतायत. तेव्हा स्वानंदी बोलते की ऐका नाही बघा, मी तुमच्यापासून काहीही लपवलेलं नाही आहे. हां, मी फक्त आधिराने मला जे जे काही सांगितलं ना त्याबद्दलच मी तिला. तेव्हा समर बोलतं नाही नाही, तुम्ही मला आता कुठलंही एक्सप्लेनेशन देऊ नका, तुम्ही मला फक्त एवढंच सांगा तुम्ही आधिराला वेगळं राहण्याचा सल्ला दिला की नाही, एवढंच स्पष्टपणे सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते की खरं तर मी आधिराला फक्त तुझं म्हणणं मी मान्य करते एवढंच बोलली होती, आणि त्याआधी मला आईशी बोलायचं होतं, पण एवढं सगळं होण्याच्या आधीच आई इथे आली ना. तेव्हा समर बोलतो हे बघा स्वानंदी मॅडम, मी माझ्या बहिणींना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि तुम्ही तिला ओळखतात की अगदी हट्टी मुलगी ही, काही विचार न करता इम्पल्सिव्ह डिसिजन लगेच घेते ती. तुम्हाला माहिती आहे ना मध्यंतरी रोहनने तिचा फोन उचलला नाही म्हणून ती जीव द्यायला निघाली होती. तुम्हाला माहिती आहे ना तिला कुठलीही गोष्ट किती समजदारीने सांगावं लागते. हे असं निर्णय घेण्यापर्यंत ह्या गोष्टी निर्णय घेण्याइतकी मॅच्युअर नाही ती. आपण मोठे आहोत ना हे डोक्यात ठेवून आपल्याला काय बोलावं ते भान ठेवायला नको. एक जनरल डिसिजन घेऊन वेगळं राहणं हे कितपत योग्य आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आय एम सॉरी, मी बोलते आधिराशी. तेव्हा समर बोलतो की आता काही उपयोग नाही हो त्याचा, तुमची आई घर सोडून इथे आले म्हणजे तिकडे काय झालं असेल याचा विचार करा. म्हणजे प्रत्येक गोष्ट नीट विचार करणाऱ्या तुम्ही असं कसं वागलात, खरंच तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती स्वानंदी मॅडम. एवढं बोलून समर चालला जातो. इकडे कपाट उघडून दाखवत असते की सी डॅडा, बघितलं ना तिचे कपडेही नाही आहे, ती कुठे गेली असणार. तेव्हा रोहन बोलतो की अरे पण ती गेली कुठे असणार. तेव्हा सूज बोलते की तुम्हाला सांगितलं ना ती घर सोडून गेली आहे. तेवढ्यात आधिराच्या आजीचा फोन येतो. तेव्हा आधिरा बोलते की हॅलो आज्जू. तेव्हा आधिराची आजी बोलत असते की अगं चिमणे काय चालवलेस तू, आणि तू परस्पर घर सोडण्याचा निर्णय घेतला आहेस म्हणे, अगं आधी मोठ्यांशी बोलायचं तरी, आम्हाला सांगायचं तरी. तेव्हा आधिरा बोलते की आज्जू प्लीज आय नो मी ब्लंडर केलं आहे, पण ऐक ना इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आपण नंतर बोलू याच्यावर. तेव्हा आधिरा बोलते की आज्जू रोहनची आई घर सोडून कुठेतरी गेल्यात, त्यांना पहिले आम्हाला शोधायचं आहे. तेव्हा आजी बोलते की अगं तेच तर सांगते मी, तुझ्या सासूबाई सरळ बॅग भरून आमच्या घरी आल्या आहेत. तेव्हा आधिरा बोलते की काय. तेव्हा आधिरा बोलते की हाऊ डिड शी, आज्जू मी तुझ्याशी नंतर बोलते, थँक्यू हां. तेव्हा रोहन बोलतो काय झालं. तेव्हा आधिरा बोलते की आई माझ्या माहेरी बॅग भरून निघून गेले आहेत. इकडे स्वानंदी तिच्या आईला जाब विचारेल तेव्हा बोलते की आई काय चाललं हे. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय आराम करते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई मी तुझ्याशी बोलते. तेव्हा मंदाकिनी बोलते की का आईला आराम केलेलं बघवत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तुला कळतंय का, आई तू माझ्या सासरी आली आहेस आणि हे आधिराचं माहेर आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की मग काय झालं, मी तुझ्या सासरी आली आहे तर आधिराच्या माहेरी आली तर तुझ्या सासरी पण माझ्या पण मुलीचं सासर आहे ना. तेव्हा आधिरा बोलते की आई काय चाललं आहे तुझं. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय मग तुला माहिती नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की आई हे सगळं करायची गरजच काय होती तुला. तेव्हा मंदाकिनी बोलते की का त्या घरात माझी घुसमट होत होती, मी किती पकली होती, मग आली तर काय करायचं, माझ्याकडे काय पैसे कुठे जाणार होती, तू सांग मला कुठे जाऊ, हॉटेलला जाणे इतके तर माझ्याकडे फुटी कवडी नाही, तू सांग तिथे जाऊन राहते, आश्रममध्ये जाऊ, धर्मशाळेत राहू, कुठे राहू, मंदिरात जाऊ, सांग ना. तेव्हा आधिरा बोलते की आई काय चाललं आहे तुझं. तेव्हा मंदाकिनी बोलते की का आधिरा श्रीमंत आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की आई काय बोलतेस तू, हे श्रीमंती कुठून आली. वागण्याचा मुद्दा आहे आई, तुझ्या लेखी ती अल्लड असेल, तिला काही समज नसेल, तिला काही गोष्टी जमत नसतील, बस फेअर इनफ.
घरात नवीन आलेल्या मुलींना ॲडजस्ट करण्यासाठी वेळ लागतो, त्यात काही चुकीचं नसतं. तू मोठी आहेस ना, तू तिला कधी समजून घेतलं? तिला सतत टोमणे मारले, तिला काही ना काहीतरी बोलतच राहिली. उलट तिने समजून घेतले आई तुला. आणि एवढं सगळं करूनही तू इथे तिच्या माहेरी निघून आलीस? ही कुठली रीत आहे आई? कालपासून मी तुला एवढे फोन केले, तू एकही फोन उचलला नाही आहेस माझा. तू उचलला नाहीसच कारण की तुला हे सगळं करायचं होतंस ना. तेव्हा बोलणं झालं असतं तर गोष्टी सॉर्ट झाल्या असत्यास ना. पण नाही, तुला इकडे येऊन सगळं बिघडून टाकायचं होतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की काही गुंता सुटला नसता. तू माझी आई आहेस की मी तुझी आई आहे? चालली मोठी लागून गुंता सोडवणारी. नाही बोलायचं होतं मला, मूड नव्हता मुळात माझा तुझ्याशी बोलण्याचा. तेव्हा स्वानंदी बोलते की आई मुळात सॉर्ट आऊट करण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक गोष्टीला का तुला टोकाशी न्यायचं असतं? कधीच तुला समजून घ्यायचं नसतं का आई? आदिराशी बोलून तुम्ही दोघी सॉर्ट आऊट करून एका घरात राहू शकतात, हे तुला चांगलं माहिती आहे. पण तू यातलं एकही करत नाही आहेस. आम्ही सगळ्यांनी मिळून तुला समजवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तू एकाचंही ऐकत नाही. आई तुला नक्की हवं काय? का तुला असं वाटतंय रोहनने आदिराला सोडून द्यावं असं वाटतंय ना तुला? तेव्हा मंदाकिनी बोलते तू वेडी आहेस का? असं का वागेल मी? तेव्हा स्वानंदी बोलते की मग काय हवं आहे? आदिराने पाय धरायचे तुझे, घरातल्या सगळ्यांनी तुझं कौतुक करायचं, तुझी सेवा करायची, दॅट्स इट. याने तू शांत होणार आहेस का? आई सतत पैसा पैसा, इतकी वर्ष मी तुझं ऐकत आली. मी बाबांनी काय कमी केलं आहे ग तुला? आणि तू सांग मला, आदिराने काय ग कुठला बडेजाव मिरवला आहे तिने आपल्या घरात येऊन? तेव्हा मंदाकिनी बोलते तू राहतेस तिच्याबरोबर, तू नाही राहत ना, मग तुला नाही माहिती. तेव्हा स्वानंदी बोलते मी ओळखते तिला आणि मला माहिती आहे की आदिरा असं कधीच वागणार नाही. तुला समजूनच घ्यायचं नाही आहे ना आई? आणि तुझ्याबरोबर या घरात कमी प्रॉब्लेम्स आहेत का आई? तुला समजून घ्यायचं नाही आहे का? तुझ्या अशा वागण्यामुळे बाकीच्यांना खूप त्रास होतो आई, आणि हे बाकीचे कोणी नसून तुझी मुलं आहेत आई. सो कृपा कर, जरा विचार कर आणि थोडं समजून घे. स्वानंदीचे बाबा चिडचिड करत असतात, बोलतात की नंदूला तिच्या सासरी त्रास होऊ नये म्हणून आपण नेहमी प्रयत्न करत असतो, पण ही बाई काही ना काहीतरी गुंता वाढवून ठेवतेच. तिच्या या गुंता वाढणीमुळे सगळ्यांनाच त्रास होतो. मी जातो तिकडे आणि तिला ओढून आणतो. तेव्हा रोहन बोलतो की बाबा तुम्ही थांबा, मी जातो मी घेऊन येतो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की रोहन तुझी आई तुला माहिती आहे ना, तुझं काही ऐकणार नाही, तू काळजी करू नकोस, मी घेऊन येतो. आदिरा टेन्शनमध्ये येऊन खाली बसते आणि बोलते की काय चाललंय हे सगळं, कधी संपणार आहे? ह्या जशा खेळ खेळतात माझ्यासोबत. दरवेळेस मी चेक दिला ना तर त्या मला चेकमेंट देतातच. कधी संपणार आहे हे सगळं? पिंट्या दादाला हे सगळं मान्यच नसणार आहे. मी वेगळं राहते हा डिसिजन त्याला मान्य नसणार आहे, म्हणून मी त्याला सांगितलं नव्हतं. मी थोडं शांत होऊन त्याच्याशी बोलायचं होतं मला. रोहन आदिराला समजवतो की तू शांत हो प्लीज, बाबा गेलेत ना, ते आईला घेऊनच येतील. तेव्हा स्वानंदी इकडे मंदाकिनीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुला अडचण होते ना माझी, मग एक काम कर, हे बघ हा असा हात पकड माझा, माझी बॅग घे आणि उचलून मला हात धरून फेकून दे रस्त्यावर. तेव्हा स्वानंदीला ती बोलते, स्वानंदी रडत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही ना, लाज वाटते ना आईची? हे बघ स्वानंदी, तू एक गोष्ट लक्षात ठेव, हे माझ्यामुळे नाही झाले, हे तुझ्यामुळे झाले, तू पाठिंबा दिलास ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आई बस कर, तू असं बोलत असली ना तर आपल्यामध्ये काही बोलणंच नाही होणार. स्वानंदी बोलते की आई तू जेव्हा थोडी शांत होशील ना तेव्हा मी तुझ्याशी बोलते, कारण की आत्ता तुझ्याशी बोलून काही फायदाच नाही आहे. आणि कसं आहे ना आई, झोपलेल्यांना जागं करता येऊ शकतं, पण तुझ्यासारख्या जागणाऱ्यांनी झोपण्याचं सवय घेतलेल्यांना ना कधीच जागवता नाही येत. इकडे आनंद समरला समजत असतो की समर हे बघ तू टेन्शन नको घेऊ, आदिराने याआधी अशी इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला आहे. तेव्हा समर बोलतो की मग स्वानंदी मॅडमला कळायला नको का, त्यांनी पाठिंबा द्यायची काय गरज आहे? तेव्हा आनंद बोलतो की बघ आय नो, हे बघ ऐक मी तुला समजू शकतो आहे, पण आधी आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्याच्यावर फोकस करायला हवा ना. तेव्हा समर बोलतो की हो आपण त्याच्यावर फोकस करूया. तेव्हा पण आदिरा अशी डिस्टर्ब असली ना मला काही सुचत नाही. तेव्हा आनंद बोलतो मग आपण मीटिंग पोस्टपोन करूया. तेव्हा समर बोलतो की नाही प्रोफेशनल आणि घरच्या गोष्टी वेगळ्या ठेवूयात. तेव्हा आनंद बोलतो की ओके ठीक आहे. तेव्हा समरला आदिराचा फोन येतो आणि आदिरा डायरेक्ट सुरू होते की पिंट्या दादा प्लीज मला ऐकून घे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मला समजून घे. हे सगळं मी वेळ बघून तुझ्याशी बोलणारच होती, पण माझी सिच्युएशन अशी होती ना की मला अगदी इन्स्टंट निर्णय घ्यावा लागला, आणि त्यातही मला आज जे काही होणार होतं याची कल्पनाच नव्हती. प्लीज मला समजून घे. तेव्हा समर बोलतो की आदिरा याआधी तुला मी खूप वेळा समजून घेतले, किती वेळा समजून घ्यायचं तुला, तू लहान नाही आहेस आणि प्लीज आत्ता यावर बोलायचं नाही आहे, मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे. आणि समर फोन ठेवून देतो. तेव्हा समरने फोन ठेवल्यावर आदिरा बोलत असते की पहिल्यांदा पिंट्या दादा माझ्यावर चिडला आहे, ते पण रोहनच्या आईमुळे. आता मी त्याला कसं समजू, काय समजू, काहीच कळत नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.